भाजपला कुठल्याही नव्या आरक्षणाच्या मागण्या नको आहेत. म्हणजे प्रिन्सिपली बघितलं तर. त्यामुळेच जातगणनेचा विषय असेल, भाजप त्याच्यावर काही भूमिका घेत नाही किंवा ते टाळायचं बघतो. पण दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना हो. ज्यावेळी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या, जाहीर प्रचार सभा झाल्या, इव्हन मराठवाड्यात देखील झाल्या. मग एवढं असताना त्यांनी या मराठा आरक्षणाबद्दल देखील काढला नाही. कदाचित तसं जर त्यांनी केलं असतं किंवा आश्वासन दिलं असतं किंवा आम्ही केंद्र याच्यात हस्तक्षेप काही करेल किंवा मदत करू शकतो, तर कदाचित भाजपच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर ठरलं असतं. नाही, आरक्षणाच्या मागण्यासंदर्भात जर आपण बघितलं तर भाजप किंवा विशेषतः नरेंद्र मोदी हे कधीच जाहीरपणे खूप स्पष्टपणे काही आश्वासने देतात, असं कुठल्याच समाजाच्या बाबतीत फार कधी घडलेलं नाही. याचं कारण असं की त्यांची एकूण जी वाटचाल आहे म्हणजे भाजपच्या एकूण आरक्षणासंदर्भातल्या रचनेमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण 10% दिल्यानंतर या देशातल्या आरक्षणाच्या सगळ्या मागण्या संपल्या पाहिजेत. असा त्यांचा एकूण रचना होती. त्याला काही प्रमाणात यश आलं. म्हणजे अनेक ठिकाणच्या मागण्या त्यानंतर मोदींनी दिलंही ते. ते दिलं 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, हे सगळ्यांना लागू आहे. म्हणजे ज्यांना आरक्षण नाही अशा खुल्या प्रवर्गातल्या सगळ्या घटकांना ते लागू आहे. त्यामुळे पहिल्यांदाच असं देशामध्ये घडतंय की ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी एक आरक्षित कोटा तयार झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या मागण्या खाली बसल्या पण महाराष्ट्रात ती मागणी काही खाली बसलेली नाही. भाजपला कुठल्याही नव्या आरक्षणाच्या मागण्या नको आहेत. म्हणजे प्रिन्सिपली बघितलं तर. त्यामुळेच जातगणनेचा विषय असेल, भाजप त्याच्यावर काही भूमिका घेत नाही किंवा ते टाळायचं बघतो. आरक्षणाचा कोटा वाढवावा अशी जी मागणी राहुल गांधींनी केली किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण म्हटले की 50% मर्यादा वाढवू आणि बाकीच्या सगळ्या आरक्षणाच्या मागण्या अकोमोडेट करू. त्याच्यावर भाजप काही बोलत नाही. आता फटका बसल्यानंतर भाजप त्यामध्ये काही बदल का नाही करा? आणि तो करायचा असेल तर पुन्हा एक प्रश्न काय आहे, की आतापर्यंत अशी एक विचित्र बॅलन्स भाजपनं साधलेला आहे. तो बॅलन्स कायम ठेवून त्यांच्यासोबत देशभरात ओबीसींचा एक मोठा चंक कायम भाजपसोबत राहिला आहे. भाजपच्या यशाचं ते एक मोठं कारण आहे. तर तो दुखावणार का? 50% ची मर्यादा वाढवताना आणि नवे घटक त्यात घेत असताना ओबीसी दुखावणार का? किंवा ओबीसीमधलं जे पुन्हा वेगवेगळ्या जातींचं समीकरण आहे, ते बिघडणार का? ते बिघडलं तर त्याचा आपल्याला किती फटका बसेल? या सगळ्या गोष्टींचा त्यांना भाजपला विचार करावा लागेल. तो फक्त एका महाराष्ट्रापुरता आणि मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये. त्याचा परिणाम हा देशभर होणार आहे. देशभरात अनेक घटकांच्या अशा कमी अधिक मागण्या आहेत. म्हणजे कोटा इंटू कोटाची मागणी आहे. रोहिणी आयोगानं जो अहवाल दिलाय त्याच्यावर सरकारला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे हे पेच खूप असे टोकदार होत जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला वाटत नाही की पंतप्रधान जाहीरपणे काही भूमिका घेतील आणि धोका पत्करतील, जोपर्यंत त्यांचा काही निर्णय होत नाही. जो निर्णय होईल तो मात्र ते खूप अग्रेसिव्हली मांडतील.